भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशी देवीची या धरणीवर कशी उत्पत्ती झाली, कोणत्या कारणासाठी तुळशीचा अवतार झाला आणि तिचं व्रत का पाळलं जातं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशी देवीच्या अद्भुत आणि प्रेरणादायक दर्शनाची कथा। नमस्कार। धर्मध्वजाच्या पत्नीचे नाव माधवी होते। गंधमादन पर्वतावरील सुंदर बागेत ती राजासोबत आनंदात राहत होती। असाच बराच काळ गेला। नंतर राजा धर्मध्वजाच्या अंतःकरणात ज्ञानाचा उदय झाला आणि त्याला सर्व मोहापासून वेगळे व्हायचे होते। पण माधवीचे अजूनही समाधान झाले नव्हते। त्यामुळे ती गरोदर राहिली। तिचा गर्भ दिवसेंदिवस जसा वाढत होता तसतसा तो उजळ दिसत होता। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिच्या गर्भातून एक मुलगी प्रकट झाली। त्यावेळी शुभ दिवस, शुभ योग, शुभ मुहूर्त, शुभ लग्न आणि शुभ ग्रह यांचा संयोग होता। अशा प्रकारे शुक्रवारी देवी माधवी लक्ष्मीच्या अंशातून कन्या जन्माला आली। त्या मुलीचा चेहरा जणू शरद पौर्णिमेचा चंद्रच होता। डोळे शरद ऋतूतील कमळासारखे होते। त्या मुलीचे हात आणि पायाचे तळवे लाल झाले होते। हिवाळ्यात तिचे शरीर आराम देण्यासाठी उबदार राही आणि उन्हाळ्यात ती थंड राहत होती। तिच्या शरीराचा रंग गडद होता। तिचे सुंदर केस जणू वडाच्या झाडाला वेढलेली फांदी होती आणि त्यात सौंदर्य वाढवत होते। त्यांची चमक पिवळ्या चंपकची तुलना करता येण्यासारखी होती। ती सर्व सुंदरींपैकी एक होती। तिला पाहून स्त्री पुरुष तिची तुलना कोणाशीही करू शकत नाहीत। त्यामुळे विद्वानांनी तिला तुळशी असे नाव दिले। पृथ्वीवर पोहोचताच ती इतकी सुंदर झाली की जणू ती प्रत्यक्ष निसर्ग देवता आहे। कालांतराने ती तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने बद्रीवनाला निघाली। भगवान नारायण हेच आपले स्वामी व्हावेत हे तिच्या मनात निश्चित उद्दिष्ट होते। त्यासाठी तिथे राहून ती दीर्घकाळ कठोर तपश्चर्या करत राहिली। उन्हाळ्यात ती अग्नीत जळत असे आणि हिवाळ्यात ती पाण्यात राहून तपश्चर्या करायची। पावसाळ्यात ती आसनावर बसायची। सतत पाण्याचा प्रवाह सहन करणे तिच्यासाठी सोपे झाले होते। ती हजारो वर्षांपासून फळे आणि पाण्यावर जगली। मग हजारो वर्षे ती फक्त झाडाची पाने चावून जगली आणि हजारो वर्षे केवळ हवेच्या जोरावर तिने आपले जीवन जगले। त्यामुळे तिचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते। त्यानंतर ती पूर्णपणे उपवास करत होती। एका पायावर उभं राहून ती तपश्चर्या करत राहिली। तिला पाहून ब्रह्मदेव तिला उत्तम वरदान देण्याच्या उद्देशाने बद्रिकाश्रमात आले। चतुर्मुखी ब्रह्मदेवाला राजहंसावर बसलेले पाहून तुळशीने नमस्कार केला। तेव्हा जग निर्माण करणारा कुशल निर्माता तिला म्हणाला, हे तुळशी, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वर मागू शकता। भगवान श्रीहरीची भक्ती, त्यांची दासी होणे किंवा अमर आणि शाश्वत होणे, जी काही तुमची इच्छा आहे ती मी द्यायला तयार आहे। यावर तुळशी म्हणाली, पितामह, तुम्ही सर्वज्ञ आहात, मात्र माझ्या मनात असलेली इच्छा मी व्यक्त करते। माझ्या मागील जन्मी मी तुळशी नावाची गोपी होती। गोलोक हे माझे निवासस्थान होते। देव मला श्रीकृष्णाची प्रिया, त्यांची अनुचरी, त्यांची अर्धांगिणी आणि त्यांची प्रिय सखी असे सगळे होण्याचे भाग्य लाभले। गोविंद नामाने विभूषित त्या परमेश्वरात मी आनंदात मग्न होते। त्या परम आनंदाने मी अजूनही तृप्त झाली नाही। त्याच दरम्यान एके दिवशी रासची अधिष्ठाता देवी भगवती राधा रास मंडळात आली आणि तिने क्रोधाने श्राप दिला की तू मनुष्य रूपात जन्म घे। त्याचवेळी भगवान गोविंद मला म्हणाले, देवी, तुम्ही भारतवर्षमध्ये राहून तपश्चर्या करा। ब्रह्मदेव वरदान देतील, ज्यामुळे तुला माझ्या रूपाचा अंश आणि चतुर्भुज श्री विष्णू तुला पती म्हणून प्राप्त होईल। असे म्हणत देवेश्वर भगवान श्रीकृष्णही अंतर्धान पावले। पितामहा, मी माझे हे शरीर सोडले आणि आता या पृथ्वीवर जन्म घेतला आहे। आजही मी त्यावेळी माझे पती असलेल्या सुंदर मूर्तीसह भगवान नारायणाचे शांत रूप प्राप्त करण्यासाठी वरदान मागत आहे। कृपया माझी इच्छा पूर्ण करा। ब्रह्माजी म्हणाले। यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या शरीरातून प्रकट झालेला सुदामा नावाचा गोपही राधिकेच्या शापामुळे भारतवर्षमध्ये जन्माला आला आहे। त्या अत्यंत तेजस्वी गोपला श्रीकृष्णाचा साक्षात अंशभाग म्हणतात। श्रापामुळे त्याला धनुच्या कुळात जन्म घ्यावा लागला। तो शंखचूड या नावाने प्रसिद्ध आहे। त्याची बरोबरी करणारा त्रिलोकी कोणी नाही। तो सुदामा सध्या समुद्रात बसला आहे। भगवान श्रीकृष्णाचा अंश असल्याने त्याला त्याच्या मागील जन्मातील सर्व काही आठवते। हे सुंदरी, तुझ्या पूर्वजन्मातील सर्व घटना तुलाही माहीत आहेत। या जन्मात तो श्रीकृष्णाचा अंश तुझा नवरा होईल। त्यानंतर तुम्हाला शांतिप्रिय भगवान नारायणपती म्हणून प्राप्त होतील। लीलेमुळे तेच नारायण तुला शाप देईल। त्यामुळे तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्हाला भारतात वृक्ष बनून राहावे लागेल आणि संपूर्ण जगाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता तुम्हाला मिळेल। सर्व फुलांमध्ये तुम्हाला प्रमुख मानले जाईल। भगवान विष्णू तुम्हाला त्यांच्या प्राणापेक्षा प्रिय मानतील।
तुमच्याशिवाय पूजा व्यर्थ मानली जाईल. वृंदावनात झाडाच्या रूपात राहत असताना लोक तुम्हाला वृंदावनी म्हणतील. तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या पानांनी गोपी आणि गोपांद्वारे भगवान माधवांची पूजा पूर्ण होईल. माझ्या वरदानाच्या प्रभावाने तुम्ही वृक्षाची अधिष्ठाता देवी व्हाल आणि गायीच्या रूपात वास करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासोबत स्वेच्छेने अखंड आनंद घ्याल. ब्रह्मदेवाचे हे अमर शब्द ऐकून तुळशीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तिच्या मनाला अपार आनंद झाला. ती महाभाग ब्रह्मदेवाला प्रणाम करून म्हणू लागली, पितामहा, मी अगदी खरी गोष्ट सांगे. 2 हातांनी शोभणारे सुंदर भगवान श्रीकृष्ण मिळावेत अशी माझी इच्छा आहे. पण त्या गोविंदाच्या आज्ञेवरूनच मी त्या चतुर्भुज श्री हरींची प्रार्थना करते. ते गोविंद माझ्यासाठी अत्यंत दुर्मिळ आहेत. प्रभू, मला आशीर्वाद द्या, म्हणजे मला पुन्हा तोच गोविंद नक्कीच मिळू शकेल. तसेच मला राधाच्या भयापासून मुक्त करा. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, मी तुम्हाला देवी राधाचा षोडशाक्षर मंत्र सांगतो. ते तुमच्या हृदयात ठेवा. माझ्या वराच्या प्रभावाने तुम्ही आता राधाला प्रिय बनाल आणि तुम्ही राधाप्रमाणेच भगवान गोविंदांसाठीही प्रिय व्हाल. असे सांगून विश्वाचे दाता तुळशीला राधाचा 16 अक्षरी मंत्र सांगितला. स्तोत्र, कवच, उपासनेच्या संपूर्ण पद्धती आणि विधी कोणत्या क्रमाने करावेत हेही त्यांनी सांगितले. मग तुळशीने राधाची उपासना केली आणि मंत्राच्या प्रभावामुळे तुळशीला ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे फळ मिळाले. तपश्चर्येशी संबंधित जे काही संकटे होते ती मनात निर्माण झाल्याने आनंदामुळे दूर झाली. कारण जेव्हा परिणाम प्राप्त होतात तेव्हा मनुष्याच्या दुःखांचे रूपांतर परमसुखात होते. तर मंडळी, अशी होती तुळशी देवीच्या उत्पत्तीची कथा. या कथेचा पुढील भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. धन्यवाद.